बीडच्या चराठा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीज जोडणी नसताना सुद्धा वीज बिल दिलं गेल्याचा धक्कादायक प्रकार लोकशाही मराठीनं समोर आणला होता। आरोग्य केंद्रात वीज नसतानाही 90,000चं बिल देण्यात आलं होतं। लोकशाही मराठीनं ही बातमी दाखवताच महावितरणला जाग आलेली आहे। लोकशाहीच्या बातमीनंतर महावितरणनं पथक पाठवून घटनास्थळी पंचनामा करून मीटर नसल्याचा अहवाल दिला। हे बिल खासगी कंत्राटदारानं अंदाजे रीडिंग घेऊन दिलं तर लाईनमननं सुद्धा मीटर न बसवताच क्रमांक दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। गंभीर बाब म्हणजे अभियंत्यांनीही याकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे खासगी कंत्राटदार, लाईटमन आणि अभियंत्यावर कारवाईची टांगती तलवार आहे। बीड तालुक्यातील चराठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची लोकशाही मराठीने 27 मे रोजी बातमी दाखवली होती। या ठिकाणी विद्युत जोडणी न करताच 90,000 रुपयाचे बिल दिले असल्याचा धक्कादायक प्रकार लोकशाही मराठीनं उघडकीस केला होता। त्याच अनुषंगानं आता याची दखल घेत महावितरण कंपनी या ठिकाणी कार्यरत असलेले जे कर्मचारी आहेत, संबंधित अधिकारी आहेत, त्या कार्यकाळामध्ये कोण होते याची दखल घेत त्या अधिकाऱ्यावर आणि कर्मचाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करण्याची आणि गरज पडली तर निलंबनाची देखील कार्यवाही करण्याचा आदेश आता महावितरणने दिला असल्याचं सांगितलं आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। चराठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ज्या ठिकाणी या संबंधाची पत्र प्राप्त झाले त्या ठिकाणी आम्ही चौकशी केली। त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या विद्युत पोल नाही किंवा ट्रान्सफॉर्मर नाही, परंतु त्या ठिकाणी बिल गेल्याच्या निष्पन्न झाल्या। त्यानुसार आपण बिलाची चौकशी केली आणि ते 2023ला कनेक्शन रिलीज झाल्याचे दिसून आहे। त्या संबंधित त्यावेळेस असलेले कार्यरत असलेले अधिकारी आणि लाईन स्टाफवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे। याच्यामध्ये ज्याच्या जास्त चुकी असेल त्यांना निलंबित करण्यात येईल आणि इतरांना चार्जशीट देण्याच्या कारवाई करण्यात येईल। मी माझ्याकडे चार्ज असल्यापासून कोणत्याही प्रकारचे पत्रव्यवहार म्हणजे झालेलं नाही किंवा फोन आलेला नाही, तरी आपण त्याला ताबडतोब विद्युत कनेक्शन देण्यासाठी कारवाई करणार आहोत। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।